आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपुरात आरएसएसचं पथसंचलन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष पूर्ण होत असल्यामुळे या पथसंचलनाचं आयोजन। लाडक्या बहिणींना 1 लाखांपर्यंत कर्ज मिळणार। 1,500च्या मानधनातून हप्ते वळते होणार। एकत्र येऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार। नवरात्रोत्सवात सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकरला परवानगी। उच्च न्यायालयानं वेळोवेळी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी निवडणूक नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता। कार्यकारिणी बैठकीत निवडणूक नोव्हेंबर महिन्यात घेण्यासंदर्भात एकमत। कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तरुणांचा राडा। तक्रार करण्यासाठी आलेल्या एकाच गटातील तरुणांमध्ये वाद। तक्रारीचं क्रेडिट आपल्यालाच मिळावं म्हणून तरुण आपापसात भिडल्याची माहिती। मुंबई महापालिकेच्या 4 वैद्यकीय महाविद्यालयं आणि दंत महाविद्यालयांमधील 50 पदं रिक्त। अधिष्ठाता, सर्जन आणि वरिष्ठ वैद्यकीय प्राध्यापक यांच्यासह सुमारे 50हून अधिक जागा भरण्याची गरज। मुंबईतील विविध ठिकाणची रुग्णसेवा यामुळे कोलमडण्याचीही भीती। शासकीय रुग्णालयांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचे निर्देश। रुग्णांना पौष्टिक आणि दर्जेदार आहार देण्याचेही आदेश।